जोपर्यंत जिव्हाळा नाही त्याचं नावही घेत नाही वाटत नाही. खरं सांग, स्वार्थ काय नाही, स्वार्थ काय नाही. पण असे असणारे आमचे परम मित्र दत्ता महाराज हे खूप वारकऱ्यावर प्रेम करतात. महाराज तेही चांगले वारकरी आणि आमचे तसंच हरिभक्तीपरायण असलेले निळकंठ महाराज असतील, आमचे गावातले कीर्तनकार बाबा असतील, दोन्ही कीर्तनकार असतील, गावातले सगळेच भजनी मंडळ, आमचे विनेकरी बाबा असतील, गावातले जुने भजनी मंडळ, नवीन भजनी मंडळ सगळेच विशेष अशी उपस्थिती या. आणि विशेष म्हणजे कळजाचं सांगू का, बाहेरचा एकही गायक नाही मला. किती आनंद आहे विचार करा तुम्ही. घरचंच सगळं मंडप घरचंच, बँडवाले दूरचे. मला सांगायचं काय, एवढा आनंद आहे. आमचे भाटापूरचे आमचे मित्र ते याच पकाराची साथ करण्यासाठी इथं आलेले आहेत. सोबत आलेले आमचे चोपदार मामा वाट बघत राहतात कधी येणार आहेत. चोपदार मामा एक सगळेच भावे बोलत असतील. सगळ्याच्या चरण नतमस्तक होतो. माझ्या सेवेला प्रारंभ करतो. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा एक प्रासंगिक प्रकरणातील आहे. जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले. ऐका, जगद्गुरु तुकोबाराचं आपण जर चरित्र पाहिलं तर तुकोबाराची अगोदरची 20 ते 21 वर्ष तुकोबाराच्या घरी सावकारकी होती. लक्ष द्या बरं. तुकोबाराच्या घरी काय होतं? सावकारकी होती. नंतर तुकोबाराला त्या प्रपंचाचे अनुभव आले महाराज. आणि अनुभव आल्यानंतर तुकोबाराय त्या 21 वर्षाच्या प्रापंचिक जीवनाचं तुम्हा आम्हाला सरळ उपदेश करतात. ऐका, तुकोबाराचे जीवन चरित्र 3-4 टप्प्यामध्ये आपल्याला मांडता येतं. पहिला टप्पा आहे तुकोबाराचे जीवन चरित्र संसारी अवस्था आहे. दुसरा टप्पा आहे साधक अवस्था आहे. तिसरा टप्पा आहे सिद्ध अवस्था आहे. तुकोबाराच्या जीवनामध्ये या अवस्था यायच्या गरज नाही. केवळ तुमच्या आमच्या कल्याणासाठी तुकोबाराय या ठिकाणी चरित्र करतात. ते साधे सुधे नाही महाराज, ऐका नाही, ते संत जे आहेत महाराज, निमित्त त्या तेची संत ज्यांचा हेत देवच काय. अजून एक प्रमाण आहे बघा, निमित्त त्या प्रतिमा. त्याच्या अगोदरचं पूर्वार्थ काय? देवते संत निमित्त त्या. केवळ निमित्त अलग आहे, फक्त चेहरे फोटो अलग आहे, मात्र दोघांचं हृदय एक. एकाचे हृदय गोडी साखरेच्या. गोडी आणि साखर वेगळी करता येते का? तुम्ही दुकानात गेलो, सावकारला सांगितलं, सावकार 1 किलो गोडी द्या आणि अर्धा किलो साखर द्या. असा कोणता साखर कारखाना कोणता बनलेला अशी साखर? दुकानवाला म्हणाल, बाबा एक काम कर, तुझे बीपीची शुगरची गोळ्या तू विसरून आलास ते घेऊन ये. तुकोबाराच्या जीवन चरित्राचा आपण जर विचार करायला गेलो, साधक संसारी अवस्था आहे, साधक अवस्था आणि सिद्ध अवस्था. काय सांगतो या अवस्था सांगू का तुम्हाला? तुमचं आमचं जीवन संतांच्या चरित्राकडे पाहून जगायचं असते. बरोबर आहे. तुकोबाराला 21 वर्षामध्ये संसाराचे जे अनुभव आले ते तुकोबारा सरळ सांगतात, बाबा हो, हे संसार दुःखाचं मूळ आहे. संसारामध्ये दुःखाचं सुखाचं विचारही नाही बाबा. त्या संसाराच्या नावे अवघीच व्यसनी. आम्ही या कीर्तनी संसाराच्या नावे घालून या वाढता धर्म संसार. बाबा ऐका, दुःख बांधवडी आहे संसार. सुखाचा विचार, संसाराचा जर आपण विचार करायला गेलो, ऐका, अनेक प्रमाण तुकोबारे सांगतात बाबा. पण संसार सार कधी सांगितले? त्रिगुणासार, सारासार विचार.
माझ्या संसारामध्ये मी असंख्य प्रकारचं दुःख काय केले, सहन केले. माझ्या वाटेला असंख्य प्रकारचे दुःख आलेले. ऐका, तुकोबाराच्या संसाराच्या अवस्थेकडे पाहायला गेलं तर तुकोबाराच्या संसारिक अवस्था आणि आपली संसारिक अवस्था जर पाहिली तर तुकोबाराच्या 1000 पट संसार आपला चांगला आहे. लक्ष द्या, तुकोबाराच्या संसाराची आपल्या संसाराची आपण तुलना केली तर तुकोबारापेक्षा आपल्या संसार 1000 पट चांगला आहे. ऐका, तुकोबाराच्या संसारी अवस्थेमध्ये काय काय घडले. अहो, साक्षात पांडुरंग परमात्मा घरी आलाय तर काय महाराज खायला काय देऊ. त्या पांडुरंग परमात्माला प्रश्न आहे. बसायला काय घालू, तुकोबाराच्या समोर प्रश्न आहे. ऐकले, काय करू उपचार, कोण मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझ्या रांगेल्या. आज आले ऋषिकेशी. ऐका, काय बाबा, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आलाय तर तुकोबाराला प्रश्न आहे की त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला काय खायला घालावं. घरी मोडकिया बाजा, वरी वाकळाच्या शेजार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, मूक शुद्ध तुळशी दळ, तुका म्हणे काय करू उपचार, कोप मोडकी. मला एक सांगायचं तुम्हाला, तुकोबाराच्या घरी पंढरीश पांडुरंग परमात्मा आलाय तर मोडक्या बाजा आहेत, फाटलेल्या वाकळ आहेत. काय करू उपचार तुकोबारा म्हणतात. आपल्या घरी जर कोणी पाहुणा आला तर आपण काय काय खाऊ घालतो. फक्त पाहुणा आला, पंढरीश परमात्मा तिकडे जातो, तो येईल न येईल आपल्या भाग्याला काय सांगताय. एखादा पाहुणा आला नाही देखील येते. बरं, पाहुणा तर त्याच्यामध्ये मेवणा यावा, पाहुण्यामध्ये पाहुणा मेवणा यावा. काय काय करून जाते मला, त्या मेवण्याला प्रश्न पडते काय काय खावं. मग तुकोबाराच्या जीवनातलं आपल्या संसारात जर आपण तुलना केली तर तुकोबाराच्या संसारिक अवस्थेपेक्षा आपली अवस्था चांगली आहे. लक्ष द्या, मला अभंगावर यायचं आहे. तुकोबाराच्या चरित्राचं मी का वर्णन करतोय की तुकोबारा या अवस्थेमध्येही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले. एवढी अवस्था तर आपली नाही. ऐका, अनेक प्रसंग आहेत. तुकोबाराच्या जिजाई आई साहेबाला लेवायला साडी नाही महाराज, लेवायला साडी नाही. आणि आपल्या घरच्या बायानं कोणती साडी घालू हे प्रश्न आहे. आमचे तर महाराज म्हणतात एखादी जर बाई गेली मरणे तर जन्ममंडळ मरावंच लागते. एखादी जर बाई गेली मरू नये मेलीच तर तिला लाकड आणायची गरज, कपाटात साड्यानच तिला फुकून टाकायचे. एवढे साड्या झाले म्हणतात. साड्या बी काय काय फॅशन निघाले काही सांगा येत नाही. ऐका, तुकोबाराच्या धर्मपत्नीला एक साडी आहे आणि आपल्या घरी किती साड्या आहेत मला सांगता येत. तरी पण आलेली नवीन फॅशनची साडी पाहिजेच आहे. बरं, अगोदरच्या साड्या वल्ले होत्या मला, म्हणजे वाढलेल्या होत्या. आता वल्ले साड्या निघाल्या, आता श्रीवल्ली साडी निघाली. साड्या काय काय निघाली सांगता येत मला. अवस्था सांगायचं आहे. तुकोबाराच्या जीवन संसाराची अवस्था बघा आणि आपली अवस्था बघा. त्याच्याही अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे. त्या संसाराची अवस्था तुमच्या आमच्या पुढे मांडतात. तीच अवस्था आपल्या संसारात नाही. म्हणून बाबा ऐका, त्याही कठीण परिस्थितीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याचं नाव आपल्याला उच्चार करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेता येतं. हे चरित्र तुकोबाराचं आपल्याला सांगते. बरोबर आहे. आता ऐका, तुकोबारा संसारी अवस्था हे सांगल्यानंतर मग त्याच्या साधक अवस्थेकडे चला. ऐका बाबा, मी प्रपंचाचं बरोच पाहिलं. ऐका नाही, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा, कुटुंबाची सेवा करून करून मान्य महाराज तापलोय. आता माझ्या जीवनामध्ये प्रपंचाविषयी ऐका नाही वीट आलाय. आता मला केवळ भगवान पंढरीश परमात्म्याचं स्मरण करायचं आहे. वयाच्या 21व्या वर्षी
जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगर, धामचंद्र डोंगर, गोराडेश्वर डोंगरावर तपश्चर्याला गेली. कशासाठी? या प्रपंचाची स्थिती, प्रपंचामध्ये कितीही करा सुख नाही, सार काही नाही. म्हणून साधक अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे? तुकोबारायनं अनेक प्रकारचे, ऐका, अनेक प्रकारचे तुकोबारायनं महाराज अभ्यास केला होता. भंडारा डोंगरावर 1000 श्रीमद महाभागवताचे पारायण जगद्गुरु तुकोबाराय केले. ही साधक अवस्था आहे. प्रपंच जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, साधक जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि सिद्ध जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, याचं ज्वलंत चरित्र उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून आपल्या प्रपंच जीवनामध्ये आपण चांगलं पाहिजे. मला जोडूनिया धन उत्तम विचारे, उदास विचारे, वेच करी उत्तम जीवती, एक पावेल उत्तम भोगील जीवनाने. प्रपंच जीवनामध्ये आपण असं केलं पाहिजे. साधक जीवनामध्ये ऐका, सर्वांनी हे गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय एक थेंबर पाणी प्यायचं नाही. हे आपली साधक अवस्था आहे. कोण कोण करते सांगा बरं गाथा पारायण? दररोज न चुकता गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचणारी कोण आहे? 1 2 3 4 5. एकाचा पण येत कर नका बरं. एक आहे लाडकी बहीण योजना नाही बघा. नित्यने म्हणावे ते प्राणी लक्ष्मी वल्लभ. आपण कितीही जर कीर्तन ऐकलं महाराज, आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण स्वतः क्रिया करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रगती, आपण स्वतः क्रिया करावं लागतात महाराज. क्रिया करणे लागली अंगी दयानिधी संतते, केलेची पत्ते चालू जाता, न पडे गुंता गोटे काय. असाच अनेक प्रसंग तुकोबाराच्या जीवनात घडले. त्यापैकी हा एक प्रसंग आहे. ऐका, त्या प्रसंगाचं जर विशेष वर्णन करायला गेलो, एक ठिकाणी राजसत्ता आहे आणि एकीकडे परमार्थ आहे महाराज. ऐका, तुकोबाराच्या जीवनात असा प्रसंग घडला, असा प्रसंग घडला. एक धरणेकरी पंढरपूरला महाराज धरणे धरून बसला. काय व्हावं? एक देशपांडे, बीडचा देशपांडे पंढरपूरला धरणे धरून बसला. काय व्हावं? मला ब्रह्मज्ञानाचं काय व्हावं, ब्रह्मज्ञान कळावं म्हणून धरणे धरून बसला. पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले. बाबा इथं तुला काय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आमचा ज्ञानाचा सागर नसणारा माऊली ज्ञानोबा आहे आळंदीमध्ये, तू तिथं जा आणि काय कर, माऊली ज्ञानोबाची विनंती कर, प्रार्थना कर, तुला ते प्राप्त होईल. ऐका, तिथं गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारायनं त्या साधकाच्या देशपांडेच्या स्वप्नात गेले आणि सांगितले, बाबा ऐक, तू काहीच करू, देऊला जगद्गुरु तुकोबाराय आहे, त्या तुकोबारायकडे जा आणि तुला तुकोबारायचे उपदेश करतील. त्या उपदेशातून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. तो महाराज इकडे आला. कुठं? तुकोबारायकडे आला. तुकोबारायच्या शोध घेत आला. तुकोबारायला विचारला, बाबा तुकोबाराय तुम्हीच का? हो. कोणी पाठवलं? ते म्हणले, मला माऊली ज्ञानोबारायला पाठवले. मग जपा मला आहे बाईची वाहन माऊली ज्ञानोबारायने जेव्हा धरणेकरी तुकोबारायकडे पाठवला, तुकोबारायने त्याला सांगितलं, बाबा ते ज्ञानियांचे राजे
योग्याची माऊली आहे, साधकाचे मायबाप असणारे माऊली ज्ञानोबा आहे. अरे माझ्याकडे काय बाबा माझं काम आहे काय पण काय माऊली ज्ञानोबाने माझ्याकडे पाठवले. मी पायीचा वाहन आहे त्यांचा, पण माऊली ज्ञानोबाने पाठवलं ना बाबा तर मी काहीतरी तुला देतो ऐक. तेव्हा त्या धरणेकऱ्याला 11 अभंग आणि एक श्रीफळ जगद्गुरु तुकोबांना प्रसाद म्हणून. बरीच कथा आहे, तुम्हाला आपलं चिंतन जेवढा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचा अभंग मला विशेष चिंतन करायचं आहे. ऐका, जेवढं 11 अभंग आणि एक श्रीफळ तुकोबाने त्याला दिलं, त्या बीडच्या देशपांड्याने काय केलं महाराज, अरे मला संस्कृताचे ब्रह्मज्ञानाचे ज्ञान पाहिजे आणि प्राकृत मराठी अभंग दिलं, याच्या नव्हते कुठं. त्या अभ्यागन महाराज ते 11 अभंग आणि श्रीफळ ते तिथंच ठेवले. परत माऊली ज्ञानोबांकडे गेला. ऐका काय झालं नंतर, तेवढ्यामध्ये कोंडोजी पंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं कशाला होता, कामासाठी होता. त्या कोंडोजी पंतांना विचार केला बाबा की कोंडोजी पंतांना विचार केलं. काय विचार केलं, कोंडोजी पंत म्हणू लागले आता तुकोबारा आहेतच नाही तर जाता जाता केवळ तुकोबाराचं दर्शन घेऊन जावं, काहीतरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल, दर्शन घेऊन जावं या अपेक्षेनं गेलेला कोंडोजी पंथ तुकोबाराच्या समोर गेला. महाराज गेल्यानंतर श्री संतांचे माताच्या नावाने साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग दंडवत घातलं आणि तुकोबाराचं दर्शन घेतलं. ऐका, एकदा संतांचं दर्शन घेतलं तर फळ प्राप्ती काय ते सांगतो. ऐका, त्या कोंडोजी पंतानं तुकोबाराचं दर्शन घेतलं. तुकोबारानं जे 11 अभंग धरणे करायला म्हणून उपदेश प्रकरण आहे, धरणे करायला उपदेश म्हणून गाथेमध्ये प्रकरण आहे 11 अभंगाचं, ते 11 अभंग आणि श्रीफळ त्या कोंडोजी पंताला तुकोबारायनं दर्शनाला आला बाबा म्हणून प्रसाद म्हणून त्या कोंडोजी पंताला ते नारळ आणि ते 11 अभंग दिले. त्या कोंडोजी पंताला कसल्याही प्रकारचं वाचता लिहिता येत नव्हतं. त्या कोंडोजी पंताला ते अभंग पाहिल्या वाचा फुटली आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. ऐका, ज्ञानाची प्राप्ती झाली. तो कोंडोजी पंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं कामाला होता. त्यांनी भागवत रामायण वाचायचं काम चालू केलं महाराज. ऐका, ज्याला अनपढ असणारा कोंडोजी पंत त्याला काहीच येत नव्हतं, त्यांनी डायरेक्ट रामायण सांगायला वाचायला चालू केली. कुठं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यात रामायण चालू होते. ध्यानात ठेवा, एवढा ऐश्वर्य संपन्न असणारे श्रीराजे त्यांच्याही घरी रामायणाचा पाठ होता. काय विशेष चिंतन आहे का. मग हे कीर्ती हे सगळी वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली. अरे ज्या कोंडोजी पंताला अक्षर कळत नाही, केवळ अंगोठा घातर असणारा तो कोंडोजी पंत, त्याने माझ्या राजवाड्यामध्ये पुराण सांगावं एवढा अधिकार कशाने प्राप्त झाला. बाबा तुकाशेठ जीवानी आहे, तुकाशेठ जे आहे देवचे, त्यांनी अभंग काहीतरी लिहून दिले म्हणून त्या अभंगाचा प्रसाद म्हणून त्या कोंडोजी पंताला ज्ञानाची प्राप्ती झाली. मग हे ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर वार्ता गेली आणि वार्ता गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नजराना म्हणून महाराज काही धन, काही हिरे, माने, मोती, हत्तीदळ म्हणा, घोडेदळ म्हणा, हे सगळं पाठवलं. ऐका, गुरुकड, देवाकड, संताकड आणि बायलेकीकड जात असताना रिकाम्या हाताने जायचं. बघा, बायलेकीकड जात असताना आपण काहीतरी बिस्किट पुडा तर घेऊन जातो महाराज, रिकाम्या हाताने कोणी जाते का, जाते का. देवाकडे गेल्यानंतर कमीत कमी आहे का नाही, बाहेर दिवा लावायचं बघा, उगाच चुटकीवर साखर तर अंतर का फूल बेल आणतात का नाही. म्हणून देवाकड, गुरुकड,
संताकड आणि बायलेकीकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं. 5 वेळ सांगतो का, महाराजचं दर्शन घेताना रिकाम्या हाताने घ्यायचं. हे नाही वर काही हे आमच्या फायद्याचं सांगा म्हणते काहीतरी. ऐका, मग तेव्हा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायकर हे नजराना सर्वांनी पेश केला. पेश केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायनं त्या नजराण्याकडे पाहून तुकोबारायच्या मुखातून आलेले अभंग, ते अभंग म्हणजे या अभंगाचं पहिलं चरण आहे. बाबा, हे तुमचा नजराना ना आम्ही खुश नाही. आमचं सुख जर तुम्हाला पाहायचं असेल, एकच काम करा. छत्रपती शिवाजी महाराजाला केलेलं उपदेश आहे, ऐका. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणतात माहिती आहे का? ऐका, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धर्माची मूर्ती आहे महाराज. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धर्माची मूर्ती. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व, इतका जबरदस्त राजा आतापर्यंत झाला नाही महाराज. आतापर्यंत झाला नाही. काय नीती आहे, काय आचरण आहे, काय विशेषित बुद्धिमत्ता आहे, काय परंपरा आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या जर घरात तुम्हाला निर्माण करावे असं वाटत असतील तर पहिले जिजाई माता घेत राहिल्या पाहिजे. जिजाई माता जर नीट तर छत्रपती शिवाजी महाराज बनल्याशिवाय राहणार नाही. पहिले संस्कार आपले माताचे, पहिले संस्कार आपल्या पित्याचे त्याच्यावर झाले पाहिजे. ऐका, एक खूप इतकी, ऐका, श्री महाराजाबद्दल जर आपण बोलायला गेलो, इतके एक छोट तुम्हाला दृष्टांत सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार सांगतो. ऐका, आता काय झालं, शहरातला भाग आहे, शहरामधला भाग आहे. एक तरुण 18-20 वर्षाची मुलगी क्लासला गेली महाराज. क्लासला गेल्यानंतर तिची स्कूटी जी आहे महाराज खराब होऊन गेली. रात्री 12-1 वाजले. रात्रभर ट्युशन चालतच महाराज. ऐका, नाईट क्लास चालत राहतात, सिटीमध्ये कॉमन आहे. रात्री 12 ते 1 ची वेळ आहे. तिची स्कूटी खराब झाली.
स्कूटी खराब झाल्यानंतर ती स्कूटी त्या साईडला लावून दिली आणि तिथून तिनं महाराज घराकडे चालवलं. रात्री 12:01 सुमारास आहे. 18 ते 20 वर्षाची तरुण हिंदू मुलगी रस्त्यानं जाऊ लागली. काळोख्याची अमावस्याची रात्र आहे. त्या रात्रीमधून जात असताना 4-5 गुंडाने तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर आता त्यांनी विचार केला की आता आपल्याला शिकार सापडलेली आहे. त्या मुलीनंही त्या ताईनं सुद्धा त्या गुंडाकडे पाहिला. आपली जे जाणारी मुलगी आहे ती आपली स्पीड वाढली महाराज. का? कारण या गुंडानं पाहिले. या गुंडाच्या मनात आलं तर आपलं काय आज खरं होणार नाही. ती मुलगी धावू लागली महाराज. ही मुलं तिच्या मागे 4-5 राजाचं चरित्र सांगतो बरं का. राजे कोणाला म्हणायचं? राजाचा अधिकार सांगतोय. ती मुलगी वाटाने जाऊ लागलेली महाराज. ती पुढे धावते. 4-5 गुंडे मागे. काळोख्याची रात्र आहे. जात असताना दृष्टांत ऐकायला असेल माहिती नाही, पण मला सांगा वाटतं म्हणून तुम्हाला मांडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार, छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद तुमच्या पुढे सांगणार आहे. ऐका. ती पुढे चालली महाराज. रात्री 12:01 सुमारास आहे. सगळं तिच्या मागे 4-5 गुंडे जात असताना एक घर दिसला महाराज. त्या घरामध्ये उजेड दिसला. त्या उजेडाच्या प्रवाहानं ती मुलगी त्या घराकडे गेली असताना ते जे घर होतं एका यवनाचं होतं, एका मुसलमानाचं होतं. ऐका. रात्रीचे 12 ते 1 वाजलेले. राजा कुणाला म्हणायचं? रात्रीचे 12 ते 1 वाजलेले. मुलगी एकटी आहे. 4 गुंडे तिच्या 4-5 गुंडे तिच्या मागे लागलेले. तिला एक उघडं घर दिसलं, उजेड दिसलं आणि त्या उजेडाच्या दिशेने ती गेलेली आहे. गेल्यानंतर ते घर नेमकं महाराज मुसलमानाचं निघालं आणि त्याही घरामध्ये एक 20 ते 22 वर्षाचा तरुण तडफदार मुलगा, तेही मुसलमानाचा आहे. ऐका. ती ताई रात्री 1 वाजता त्याच्या घराजवळ गेली आणि असं त्याचं दार ठोठावल्यानंतर तो मुलगा बाहेर आला आणि सांगितलं, माझ्या मागे 4-5 गुंडे लागलेले आणि मला काय करा, आज रात्रभर थोडे 4-5 सकाळचे वाजेपर्यंत 4-5 गुंड्यासाठी थोडा आसरा देता का? मुसलमान तरुण, हे हिंदू मुलगी. ऐका. राजा कोणाला म्हणायचं हे सांगतोय. त्या मुसलमान मुलानं त्या ताईला आत घेतलं. 2च रूम होते महाराज. एका रूम मध्ये ती मुलगी आहे आणि एका रूम मध्ये तो मुलगा आहे. तो मुलगाही 22 वर्षाचा, मुलगी 28 वर्षाची आहे. त्या मुलानं विचार करू लागलेला आहे, अरे मीही तरुण तडफदार आहे, माझंही लग्न झालं नाही, तीही तरुण आहे, तिचंही लग्न झालं नाही, तिच्या मागे गुंडे लागला ते बरोबर आहे, पण मी मुसलमान, ती हिंदू, कोणत्या विश्वासावर तिनं मला इथं सहारा आसरा मागितला? विचार करू लागला मुस्लिम मुलगा महाराज. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटा झाले, 4 घंटे झाले, 5 घंटे झाले, सकाळचे 5-6 वाजले. बाहेरून कडी लावून घेतला होता त्या मुसलमानानं. ताईनं असा आवाज दिला, त्या मुसलमान मुलानं कडी काढली आणि काढल्या पहिला प्रश्न त्या मुलीला विचारला, अगं मीही एकटा आहे, तूही एकटी आहेस, मी मुस्लिम आहे, तू हिंदू आहेस, माझ्या मनात आला असतं तर मी तुला काही केलो असतो आज, पण तू कोणत्या विश्वासावर माझ्या घरी आसरा मागितलास ते पहिला सांग. या विचारामध्ये माझी रात्र निघून गेली म्हणणार. ऐक. जेव्हा रात्री 12 ते 1 वाजता मी धावत चालत होते, मला कसल्या प्रकारचा आधार नव्हता, माझा जीव जाणार आहे, मला आत्महत्येशिवाय काही प्रश्न नव्हता, पर्याय नव्हता, पण तेवढ्यामध्ये तुझ्या खिडकीमध्ये मी पाहिलं उजेड आणि त्या उजेडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि त्या फोटोच्या आधारावर, त्या विश्वासावर मी रात्रभर तुझ्या घरी मुक्काम केला. याला राजा म्हणायचे महाराज. शिवाजी महाराजांना मी करतो Bye.
केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिल्यानंतर जिथं अधर्म घडत नाही त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं, लक्षात घ्या. त्याला काय म्हणायचं? असे श्रेष्ठ राजे जगद्गुरु तुकोबारायला नजराना पाठवतात आणि नजराना पाठवल्यानंतर तुकोबारायच्या ठिकाणी असणारे अंतकरण काय? आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल अंकी तुमचे रविठ्ठल हे मनकृती हे समान. अशा प्रकारे आणखीन आपण भजन घेऊ. भजनानंतर अभंगाचा भाव पाहू. सर्वांनी असं गोड चिंतन करायचा. राम त्या हनुमान जयंतीपर्यंत दुसरी साधनाच काहीच करायचं नाही, फक्त भोजन आणि भजन दोनच गोष्टी. केवळ शुद्ध भजन करायचं, महाराज मनापासून भजन करायचं. जो मनापासून भजन करतोय त्याला आपल्या जीवनामध्ये अनुभव आल्याशिवाय राहत. तुका म्हणेचा कोणी सांगे मग अनुभव म्हणून सर्वांनी श्री विठ्ठलाचं भजन करायचं आहे. का? तुकोबारायचं सुख कशामध्ये? आम्ही तेने मना विठ्ठल विठ्ठल. जर तुकोबारायचं सुख विठ्ठल भजनामध्ये आहे तर आपलंही सुख विठ्ठल भजनामध्येच पाहिजे. म्हणून सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल भजन करायचं आहे. विठ्ठला
स्वर्गी नाही कशाला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मंजूर ठेवावा नारायण नामे होची कीर्तने अनंत गाऊ गीती आम्ही तेने सुखी म्हणा ऐका त्या भगवान परमात्मा हर कोई लागत पाव खाने को मिष्ठान मिले आखिर वैकुंठ को जाओ कबीरजी महाराज म्हणतात बाबा ऐका ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला हे सुंदर शरीर दिले देह दिले बरं का तर त्या देहामध्ये तुम्हाला काय करायचं आहे केवळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे काय होतंय त्याच्यानं सुखाची प्राप्ती होती नाही सुख तर भेटतेच हरिभक्तीचे 3 गुण हरिभक्ती नामस्मरणाचे 3 गुण आहेत एक पहिला गुण आहे की प्रत्येक जण पाया पडते महाराज ऐका राजकारणामध्ये एकाच्या पाया सगळेच पडतात का आमदारचे कोणी तर त्याचे कार्यकर्ता तेवढं पडत असेल खासदारचा जेवढा कार्यकर्ता पडत असेल कोणी सरपंचाचे पाया पडते का पडत ते आले गेले त्या घर पोलिसांनी पडतात पण वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ मिळाला तो कसलाही जरी असला कितीही गरीब असला तर त्याचे पाया पडतात पंढरीच्या लोकांना पाया पुढे जण हरिभक्ती करण्याचं पहिला गुण आहे की प्रत्येक जण आपले पाया पडतो एक आणि खायचं तर काय सांगू खायला तर इतकं भेटते बाबा इतकं भेटते घरी आम्हाला भेटत नाही एवढं बाहेर भेटते एक धेरी निघाली 8 दिवसाची धेरी आहे कुठका नाही घरचा 8 दिवस झाला मला सांगायचं काय इतकं प्रेमानं मनात वाटतात कशामुळं सुख कशाला प्राप्त होते तर केवळ आपला अधिकार काय मानास भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्याने एवढं आहे आणि शेवटी काय आखिर वैकुंठ को जाओ म्हणून तुकोबारायचं तुम्हाला मला तर सांगतातच छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सांगतात राजे आम्ही धनाचे आशेने नाही आम्हाला धनानं सुख प्राप्त होत नाही तुम्हीही विठ्ठल म्हणा आमचे सुख त्याच्यात आहे तुमचे हे समान तुमचं जे काय पाठवलंय सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं पाठवलंय ते सगळं आम्हाला माती मोल आहे माती एका साईडला ठेवा आणि तुमचं सगळं तिजोरी एका नजराने एका साईडला ठेवा आम्हाला त्या दोघांमध्ये फरक काही दिसत नाही दोघही एकच आहेत म्हणा हे कशानं प्राप्त झालं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही नामस्मरण केलं आणि धनाच्या ठिकाणी असणारी अपेक्षा आशा हे आम्हाला माती समान झाली हे कशानं झालं तर केवळ विठ्ठल 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 नामानं झाला ऐका आता विठ्ठल शब्दाचा अर्थ तुम्ही ऐकला असाल नसशाल पण तुम्हाला मी सांगून जातो विठ्ठल म्हणजे काय बरोबर आहे विठ्ठल म्हणजे काय सांगतोय का वि म्हणजे विधाता परब्रह्म महाराज ब्रह्मदेव वि म्हणजे ब्रह्मदेव विधाता ठ म्हणजे निळकंठ महेश शिवशंकर महादेव ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू भगवान परमात्मा ऐका आता श्लोक सांगतो
विकारो विधाताय लकारो ठकारो नीळकंठा लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम अभिधीयते विठ्ठला विठ्ठला ब्रह्म विष्णू महेश याचं एकत्रीकरण नाम म्हणजे ब्रह्म विष्णू महेश याचं वेगळं नाव घ्यायचं गरज नाही. फक्त विठ्ठल जर म्हणलो तर या तीन देवाचं नाव घेतल्याचं पुण्य प्राप्त होतंय. म्हणून या नाम ऐसे सुख कवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. म्हणून या वचनामध्ये सुख आहे. कोणत्या? विठ्ठल विठ्ठल आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणजे बाबा त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या आमच्या ठिकाणचं दुःख नाहीसं होतं आणि सुखाची प्राप्ती होते. राजे तुम्हीही तेच करा. हे उपदेश तुकोबाराय जनसामान्यालाही दिल्यात, साधकालाही दिल्यात, मुक्तालाही दिल्यात आणि राजालाही तेच उपदेश आहे. काय करा की भगवान परमात्म्याचं नाम घ्या. तुमचं एक नित्य धन त्या धनाची अपेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये राहतच नाही. कशामुळं? त्या नामामुळे. आता धन म्हटलं की मला का धन म्हटल्यानंतर आता सोनं कसं रुपये तोळा आहे? 93. मी 80 परत ऐकलं होतं 93 कधी झालं की नाही. आतापर्यंत मी 1 ग्रॅम घेतलो नाही स्वतःच. तरी पण समाधान मानत. कशामुळं? आम्ही ते सुखी. सोन्याचं जर पाहिलं तर महाराज सगळ्यात प्रिय सोनं म्हणजे महिलाला ते सोनं प्रिय. पण आता करावं काय? त्यांनी ते डुप्लिकेट घालूनच फिरल्यात महिला मंडळ. आमच्या गावाकडे कीर्तनकार सांगतात, गावाकडे कीर्तनकार आणि सोयाबीनच्या सीझन मध्ये बायला झुमकी घेऊन द्यावं. कसं काय? जसं जसं झुमके हातात तसं तसं काम डबल करते म्हणून बाई काम माहिती काय नाही. जसं जसं झुमके हातात का नाही तसं तसं डबल काम. म्हणजे एका बाई 4 बाईचं काम 31 बाई करते. सोनं प्रिय आहे मला. आम्ही तेने सुखी तुमचे एड पित्त धन ते मज मृत्तिके समान. तुकोबार म्हणतात बाबा हे जे सोनं नाणं हिरे माणिक मोती खडे पाषाण जसे काय ते प्रमाण दगडाप्रमाणे जमाना ते हिरे तुझे म्हणजे दगडाप्रमाणे असं प्रमाणात अर्थ मागे. चला तुकोबार आहे या नजरानेला बळी पडले का नाही. तुकोबाराची शिकवण काय बाबा? दुसऱ्याचं धन दुसऱ्याचं एरवित ते म्हणजे आपल्याला माती समान असावं. आपण काय करतो? कीर्तनाला येतानाच ठरवून चालावं. मी आतापर्यंत तशी बुद्धी झाली नाही. अजून श्री मारुती रायला प्रार्थना करतो अशीच बुद्धी मरेपर्यंत काय ठेव. कोणाला हात पसरण्याची गरज येऊ देऊ. शुद्ध सेवा करायचं आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आयुष्य काळ सारावे. चिंतने एकांतवासने कृपासनाने देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुकोबारा त्यांना उपदेश करतात. बाबा ऐका मग आणखीन काय करायचं सांगा बाबा. मला सोनं नको, नाणं नको, एरपीत काहीच नको. तुमची अपेक्षा काय? काहीच नाही राजे. एकच काम करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि आज जे व्रत आहे ते एकादशी व्रत करा.
तुळशी व्रत करा एकादशी. या कलियुगामध्ये कोणाला काहीच करायची गरज नाही बाबा हो. ऐका, तुकोबारा सरळ सांगतात, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर एकच काम करा, त्या भगवान परमात्म्याचं काय घ्या, मंगळसूत्र गळ्यात घाला. पंथी हिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुळशीचे महात्म्य माहिती आहे का महाराज? एक तुळशी म्हणजे साक्षात पतिव्रतेचं लक्षण आहे. एक तुळशी म्हणजे पतिव्रता आहे बरं का. आता खूप मोठी त्याची कथा आहे. आता तुळशीचं एका तुळशी पानाची ताकद सांगतो आणि माझी सेवा आठवते घेतो. ऐका, फक्त या 108 तुळशी मण्याचं तर जाऊ द्या, तुळशीच्या झाडाचं तर जाऊ द्या, एका तुळशी पानाची किंमत सांगतो. एकाच तुळशी पानाची. ऐका, एकदा काय झालं, सत्यभामा माता असे सायलेंट बसले होते. ऐका, खूप महत्वाचं आहे. कोणाकोणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ हा आहे फक्त त्याने हात वर करा. कारण आता सर मोठवर करा हो. कोणाच्या नाही त्याने हात वर करा. चारच बाहेर बघा. आता एवढंच ऐका नाही, सगळ्यांना विनंती आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही त्यांनी बरं का तुळशीची माळ धारण करा नाही बाबा. कारण महाराज आम्ही तर तुळशीची माळ घालणार पण माळकऱ्यापेक्षा भारी राहतात. तुळशीची माळ आम्ही घालणार पण माळकऱ्यापेक्षा आम्ही शुद्ध राहतात. पण ऐका ऐका, तुमच्या गळ्यात जोपर्यंत लायसन नाही तोपर्यंत तुमचं काही आहे का? होय हो, बाईनं भरपूर दागिने घातले. ऐका, पैठणी साडी घातली 55,000ची, आपल्याला दिले की घेतलं? ह्याला तुम्ही घेत नाही का घालत नाही? 55,000ची पैठणी घातली, नाही नाही ते अलंकार घातले, पण मंगळसूत्र नाही. काय फायदा आहे का? नाही. तसं तुम्ही कितीही शुद्ध वागा, जोपर्यंत पवित्र तुळशीची माळ लायसन नाही तोपर्यंत तुम्हाला महत्व नाही. गळ्यात लायसन पाहिजे. आणि हे बुक्का म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं कुंकू आहे. हे देवाच्या सौभाग्याचं लक्षण आहे. बरोबर आहे. म्हणून तुळशी माळ युक्त केलेली भक्ती हे देवाला समर्पित आहे, आवडते आहे. चला ऐका, म्हणून सगळ्यांनी तुळशी धारण करा. त्या तुळशीच्या पानाचं महत्व सांगतो म्हणजे तुम्हाला तुळस काय हे कळेल. त्या तुळशीचं वैज्ञानिक कारण असं आहे बघा, एक तुळशीचं झाड 100 जणांचं कार्बन डायऑक्साईड शोषण करून देते. हे विज्ञानानं सिद्ध केलेला प्रयोग आहे. जयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान. तुकोबारा म्हणतात, ज्याच्या घरी तुळशीचं वृंदावन नाही ते घर नाही, स्मशान आहे. एका तुळशी पत्राची किंमत सांगतो आणि माझी सेवा घेतो. मला खरं तर श्रीरामाचं आणि हनुमंतरायचं एक दासत्वाची सेवा मला या ठिकाणी अपेक्षित होती. मला विशेष चिंतन मांडायचं होतं. का? कारण हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आणि विशेष या पर्व काळामध्ये ऐका नाही, तुकामध्ये मज हे आस त्याच्या अगोदरच मला विसरून झाले. मनवा हरीचे दास्यत्व ही भक्ती आहे. 9 विधा भक्तीपैकी एक दास्यत्व भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साक्ष्यम, आत्मनिवेदनम. दास्यत्व निकट हनुमंते के, दास्यत्व निकट हनुमंते के, मनोनिधि राम
सगळ्यांनी या आज एकादशी निमित्त वारी आहे महाराज, या वारी निमित्त सगळ्यांना हात जोडून सांगतो की आज ज्याच्याकडे माळे नसतील त्यांनी जर आज माळ घातली तर खरं या नारदाच्या गाडीवर सांगून उभा टाकून सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संकटाचं दुःख सहन करण्याची ताकद ती माळ देते महाराज. माळ दुःख कमी करत नाही, पण दुःख संकट, त्या संकटाची ताकद, संकटाला झेलण्याची ताकद ही माळ देत असते. पवित्र माळ प्रारब्ध आहे का नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे ऐका नाही वियोग घडला, सीता देवीला सुद्धा कर्म चुकलं नाही. पण आपल्या ठिकाणी संकटाची ताकद ही पवित्र तुळशीची माळ देते. म्हणून कंठी मिळवा, एका तुळशी पानाची मी किंमत सांगतो आणि माझी सेवा आटोपती घेतो. सत्यभामा माता असंच बसल्या होत्या महाराज. ऐका, सत्यभामा माता बसल्यानंतर नारदाची स्वार आली, नारायण 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 नारायण. नारद मुनी आल्या आल्या सत्यभामेनं षडोपचार पूजा केली, नारदाला एका गादीवर बसवलं आणि नारदाचं आणि सत्यभामेचं संभाषण चालू झालं. नारदाला विचारलं, काय मग सत्यभामा माता, काय चाललंय, कस काय, माहेरला कधी गेलो, हार फिरा आले की नाही तुम्हाला शिमग्याचे? सगळ्याला भाऊ बरे, बाहेर गेली माहेराचा विचार त्याला बरं वाटते, मला चहा पाण्या नाश्त्याची सोय होती. नारद मुनी कमी हुशार नाही का? नारद मुनीने सगळं विचारलं, मग आराम आराम आराम, वा वा पती परमेश्वर आराम आहे. ऐका नारदा, बरं झालं आलं, माझ्या मनात एक शंका होती, विचारायची आहे तुम्हाला. एका तुळशी पानाची ताकद सांगतो, कंठी मिळवा. तुळशी का मिळवा, तर याच्यासाठी मिळवायची आपल्याला. ऐका, माझ्या मनात एक शंका आहे नारदा, बोला सत्यभामा माता. ऐका, मला जन्मोजन्मी 7 जन्म नाही 1000 जन्मापर्यंत मला श्रीकृष्ण भगवान परमात्मा पती म्हणाले. सत्यभामा माता, काय प्रश्न विचारला बघ, खरंच तुमच्या कल्याणाचा प्रश्न विचारला बघ. नसता काही कोणी काय विचारते मला, कोणी काय विचाराल, कोणी काय बोलू सांगता येईल तसं सत्यभामेला नारदाला म्हटलं, सत्यभामा माता ऐका, जर तुम्हाला अनेक जन्मापर्यंत श्रीकृष्ण भगवान परमात्मा पती म्हणून पाहिजे असतील तर तुम्ही दान करावं लागेल. काय करावं लागेल? एखादी गोष्टी दान केलो आपण की ते परत जन्मोजन्मी मिळत असते. लक्ष द्या, लक्ष द्या. आपण ही दानाची पद्धत जी आहे की नाही, हे दान इतकं महत्वाचं आहे महाराज. आपल्या संकटासमोर ते दान पुण्य होऊन आडवं उभा राहतं महाराज. ऐका, एखाद्या अनेक प्रसंग मला सांगता येतील. दान केल्यानं काय होते, कोणतंही दान करा तुम्ही, वस्त्रदान करा, अन्नदान करा, ऐका नाही, कोणतंही वित्तदान करा, कोणतंही दान करा. अनेक प्रकारचे दान आहे, दानाचे प्रकार तुम्हाला 7व्या दिवशी ऐकायला भेटतील. ऐका, मग या जन्मामध्ये दान केलेली वस्तू 7 जन्म तुम्हाला आम्हाला प्राप्त होत असते. तेव्हा सत्यभामा मातेने विचारलं, महाराज अनेक आहे, जमीन दान केल्यानं काय मिळतं, पैसे दान केल्यानं काय मिळतं, हे सगळं शास्त्र सांगितलेलं आहे. सोनं जर दान केलं, आता घेणंच अवघड आहे, दान कुठे घेणं, सोनं घेणंच अवघड आहे. पण महिला मंडळाकडे सोनं राहते मला, 24 तास सोनं राहते. त्यांनी जर सोनं दान केलं, महिलाच्या फायद्याची गोष्ट सांगतो. ऐका, तुम्ही जर सोनं दान केलं, 1 महिने करा, 2 महिने करा, अर्ध्या महिने करा, किती करा, तुम्हाला जर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला जर चेहरा जर सुंदर पाहिजे असेल तर सोनं दान करा. मी सांगणार प्रकार शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. तुम्हाला जर सुंदरता पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, सोनं दान करा. होय महाराज, या जन्मात मला देवाला थोडं काळी सावळी बनवले बघा. होय, दान करा, कोणाला करा, मला केली सत्य काय करत. ऐका, त्या नारद मुनीने सांगितलं, सत्यभामा माता तुम्ही काय करा,
देवाला दान करा. कोणाला करा? ब्रह्मचार्याला करा. ब्रह्मचारी मी आहे ना इथे रेडी. लगेच महाराज ते पाणी घेतलं हातावर आणि सत्यभामाच्या हातावर दिलं आणि लगेच चालू केलं. ते मंत्र वगैरे म्हणले. मंत्र म्हणल्यानंतर मी तुम्हाला श्रीकृष्ण भगवान परमात्मा माझा नवरा दान करते म्हणून पाणी सोडलं. कोणी? सत्यभामा. सत्यभामा विचार करा की तिला एक दोन जावा आहेत का महाराज? म्हणजे काय म्हणतात? सवती किती तिला? 16,107 सवती. कोणाला? सत्यभामा मातेला. एकाच तर विचार करायची होती. काहीच विचार न करता महाराज ते पाणी सोडून टाकून दिले आणि नारदाला सांगितलं आता तुम्हाला जन्मोजन्मी पती मिळेल. मला एका तुळशी पानाची किंमत सांगायचं बाकी काय नाही. ऐका. मग नारद मुनी तिथून उठले. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा बाहेर गेले होते. आले आणि नारद मुनीला म्हणलं ओ नारद मुनी जय हरी राम कृष्ण हरी. कधी तो आता चालतो पुढचा चालू माझं काम झालं. देवा आता चला तुम्ही मी कस काय? तो आता बोललेच एक म्हणजे का आता सत्यभामे मातेनं तुम्हाला मला दान केलेलं आहे. भगवान परमात्मा ठीक आहे बाबा सत्यभामेने दान केले म्हणजे दान केलेली वस्तू परत घ्यायची नाही. मग नारद मुनी पुढे पुढे भगवान परमात्मा मागे मागे. भगवान परमात्मा म्हणले आता मला दानच केले ना तर काहीतरी सेवा द्या नारदा. नारद म्हणले आता माझ्याकडे काय चिपळ्याही तुम्हीच दिलेला आहे गुणाही तुम्हीच दिलेला आहे. नाही काय कर द्या. तेव्हा भगवान परमात्म्यानं नारदाच्या चपला सेवेसाठी मागून घेतल्या. नारदाच्या चपल्या मागितल्या आणि नारदाच्या चपल्या भगवान परमात्मा जगाचा मालक डोक्यावर घेऊन चालू लागला. नाटामध्ये प्रमाण आहे सत्यभामा दान करे हुजूर नाही अंगीकारे सेवकाच्या श्री घेऊन चाले. पादुका म्हणजे चपल्या. भगवान परमात्मा माग नारदाच्या चपल्या घेऊन चाललेले. ही वार्ता सगळ्याला कळाली. सगळ्याला कळलं. मग जागृती माता आहे रुक्मिणी माता आहे सगळ्याच माता महाराज एकदम रागाने केला. अगं त्या सत्यभामाला काय आपण फक्त नव्हते उगा मनाचा कारभार करा. नवीन नवीन आले काय बी कारभार करा विचाराव का नाही. पण सासू नाही म्हणून काय झालं? आम्ही अगदी मोठे मला विचारायला पाहिजे ना. महाराज त्यांच्या देशामध्ये भेटलं. आता काय करा? सगळ्या बायका श्रीकृष्ण भगवान परमात्माकडे आणि नारदाकडे आले. नारद मुनी अहो ऐका आता आम्हाला तर यांनी दान केलेलं आहे तुम्हाला काहीतरी पर्याय काहीतरी ऑप्शन आहे का? परत आम्हाला भेटतील आहे ना बाबा. भगवान परमात्म्याच्या बरोबर जर तुम्ही सोन्याची तुला केली सोनं जर दान केलं तर भगवान परमात्म्याच्या बरोबर सोन्याचे दान मला करा. तेव्हा भगवान परमात्मा मोठाच्या मोठा तराजू आणले महाराज. एका तराजूमध्ये भगवान परमात्मा आणि एका तराजूमध्ये सोनं. आबा बाबा 16,108 बायकाचं सोनं किती झालं असेल? सगळे झालं. नाकातले कानातले गळ्यातले पायातले हातातले केसातले सोनं जातात. सगळं सोनं टाकलं पण एक तिळभरही भगवान परमात्मा जागचा हल्ला नाही. शेवटी सगळ्यात मोठी असणारे रुक्मिणी मातेकडे गेले. रुक्मिणी स्वस्त कशा बसल्या उठा की चला तुम्ही स्वस्त. अगं सत्यभामेला कोण कारभार करा म्हणजे कोणाला तर विचारत नाही. आता काय झालं ते झालं. आता तोडगा काढा. तेव्हा रुक्मिणी मातेनं पूजेचं ताट घेतलं. भगवान परमात्म्या समोर आल्या. ते जे सोनं होतं त्या सोनं सगळं काढून टाकून दिलं. भगवान परमात्मा एका पारड्यामध्ये आणि एक पारडा आता रिकाम झालं. त्या पारड्याची रुक्मिणी मातेनं पूजा केली. पूजा करून त्या ताटलीमधला एक तुळशीचा पान त्या पारड्यात ठेवला आणि ते पारड बरोबरीचं तुळशी पात्र ठेवला. पारडे माधव झाला बरोबरीचा. तुळशी पात्र पारड्यामध्ये ठेवल्याबरोबर भगवान परमात्मा त्या पारड्याच्या बरोबर झाले. एवढी ताकद एका तुळशी पानाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा आखी जर माळ घातली आम्ही तेने सुखी कंठी मिळवा तुळशी
व्रत करा एकादशी म्हणवायचे दास तुकामणी मजयास तुमशे धन ते मृत्तिके समान ज्ञानेश्वर धन दिवस मृत्तिके समान चालू असलेल्या हरिनाम सप्ताहाची आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझा करत मध्ये समजतो अशा पर्व काळावर एवढा आज खरंच वातावरण चांगलं आहे. सगळेजण धर्माच्या कार्यासाठी येत जा. असं जर आल्यानंतर महाराज आपलं धर्म टिकून राहील, संतांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील, सभेच्या आपल्यामध्ये प्राप्त होतील आणि आपलं जीवन कल्याणकारी मार्गावर चलल. त्या भयानक अशा कलियुगामध्ये आपण कंठी मिरवा तुळशी व्रत करा. झालेली सेवा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या माऊली ज्ञानोबाच्या तुकोबाराच्या सकल संत वाङ्मयाच्या उपस्थित विशेष म्हणजे सगळेच आमचे दत्ताभाऊ असतील, निलकंठदादा असतील, आमचे गावातील कीर्तनकार असतील, रामराव महाराज कोणाळे गिरीकरी असतील, नारायणराव बाबा असतील, महिन्याचे वारकरी, व्यंकटदादा चन्नाळे, निलकंठदादा असतील, वैलांदादा असतील, वाटापूरचे समस्त गावकरी मंडळी, नागनाथ असतील, नागनाथ महाराज आपले दत्तात्रय, छोटा नागू पण आहे, श्लोकदार दशरथदादा असतील आणि माईक सिस्टम कमलाकर दादा भाऊकीचे अशी सगळ्याची उपस्थिती आणि सगळे हे गायक आमचे मित्र पण आता तुम्ही दररोज यायला पण एकाच नंबर माझ्याकडे कोणी नंबर मागत नाही, मी नंबर घेत नाही. म्हणून खूप असं नव तरुण आमचे सगळे मित्रवर्ग त्या खरंच सांगू का तरुणा भाग्यवंत नटे ही भक्ती महाराज आपल्या जीवनाचं कल्याण करणारे महाराज. ऐका आपण या वयामध्ये परमार्थ केलो तर आपला म्हातारपण इतकं सुखा जाणार आहे, लय सुखा जाणार आहे. म्हणून हे सगळे तरुण मंडळी आमचे सगळेच असतील, सगळ्याच्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला इथंच थांबतो. पायाच्या प्रसादे काही मुलींमध्ये मत क्षमा करण्यासाठी उपदेश तुमचे बनवलेले विशेष तुमच्या कृपेचे पुस्तके जन्म जन्मी तुका म्हणे बोला चाल.
Thank you.